नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जे पेरणी केल्या तणनाशक वापरतो सोयाबीन पिकामध्ये, त्याच्या बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट असतात की सोयाबीन पिवळं पडलं किंवा तण उगून आलं किंवा काय झालं, बऱ्याचशा अडचणी झालेल्या असतात काही की बरेचसे शेतकरी व्यवस्थित वापरत नाहीत, पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेत नाही, पाण्याचं पीएच बॅलन्स व्यवस्थित केलेला नसतो किंवा एकरी टाक्यांचं जे प्रमाण आहे ते कमी वापरलेलं असतं किंवा एकरी पाण्याचं प्रमाण कमी वापरलेलं असतं। त्याच्यामुळे पिकावर इफेक्ट त्याचा दिसतो, पाहिजे असे आपल्याला रिझल्ट दिसून येत नाहीत, तक्रारी वाढतात, आपण दुकानदाराशी वाद घालत बसतो किंवा तणनाशकाला नाव ठेवतो, ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो। तर आज ह्या प्लॉटमध्ये जे तुम्ही डायक्लोसोलम नावानं ओळखता, जे की प्लॅकर स्ट्रॉंग आर्म नावानं औषध मिळतं, 84% WDG फॉर्म्युला असतो, 12.4 ग्रामची पुडी असते, त्याचा वापर या प्लॉटमध्ये केलेला आहे। शेतकऱ्याचा असं म्हणणं आहे की त्याच्या प्लॉटवर थोडासा इफेक्ट झाला आहे, प्लॉट पिवळा दिसतोय। त्यांना आपण चौकशी केली असता त्यांनी 70 लिटर पाण्यामध्ये 1 एकर तणनाशकाची फवारणी केली। तर नियम असा आहे की कमीत कमी 100 लिटर ते 150 लिटर पाण्यापर्यंत तुम्ही पाण्याचं प्रमाण एकरी वापरलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला सुंदर मिळतात। तर ॲक्च्युअल जी काही परिस्थिती झाली ते आपण समोर पाहणार आहोत। पाहू शकता या प्लॉटमध्ये तणनाशकची फवारणी केलेली आहे, पाण्याचं प्रमाण कमी वापरल्यामुळं काही स्कॉर्चिंग जरा थोडंसं झाडावर दिसतंय, कारण पाऊस कमी पडला, तण कसल्याही प्रकारचं प्लॉटमध्ये दिसत नाही, तणांचा नायनाट पूर्ण झालेला आहे, पण पाणी कमी वापरल्यामुळे जे उगवणारं सोयाबीन आहे आणि जे उगवून आलेलं पण सोयाबीन आहे त्याच्यावर असा पिवळसरपणा दिसतोय। हा प्रॉब्लेम आहे, जास्त पाणी जर आपण वापरलेलं असेल ना तर पिकावर कोणताही अडचण आपल्या पिकाला करत नाही, जास्त पाण्याचा खूप मोठा प्रमाणात फायदा आहे। त्यामुळं काळजीपूर्वकरित्या फवारणी करून आणि एकरी पाण्याचं जे काही प्रमाण आहे ते 100+ 150 लिटर पाणी वापरल्यास उत्तम। अशा पद्धतीनं पाणी वापरून आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची, जेणेकरून पिकावर कुठलाही आपल्याला इफेक्ट होत नाही आणि कुठल्याही गोष्टीची आपल्याला अडचण येत नाही। आणि या प्लॉटमध्ये जे काही तणनाशक वापरलं होतं ते प्लॅकर, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हे तणनाशक ते होतं प्लॅकर नावाचं। ह्याच्यामध्ये जे टेक्निकल घटक आहे 84% डायक्लोसोलम हे आहे। या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की स्ट्रॉंग आर्म जर मारला असतं, म्हणजे स्ट्रॉंग आर्म ब्रँडचं नाव झालं आणि प्लॅकर हे धर्मस्क्रॉपगार्ड कंपनीचं येतं, त्यामध्ये पण सेम घटक आहे, त्यामध्ये पण सेम घटक आहे। तर तुम्ही जर पाणी कमी वापरलं तर तणनाशकाला दोष देऊन उपयोग नाही आहे, प्लॅकर असू द्या नाही तर स्ट्रॉंग आर्म असू द्या, पाणी जर कमी झालं तर तुमच्या पिकाला 100% ते इफेक्ट करणार आहे विना। ह्याच्यामध्ये तुम्ही एक विचार करू शकताय, 12.4 ग्रामची पुडी आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा मावा RMD सुद्धा पॅकिंग मोठी असते, 12.4 ग्रामची पुडी आहे। हे पुडी 1 एकरसाठी दिलेली आहे, 84% जे पर्सेंटेज आहे, किती हार्ड आहे ह्याचा प्रकार तुमच्या लक्षात आला पाहिजे, कारण हे टाईमपास नाही आहे विनाकारण। ह्याच्यामध्ये जर तुम्ही जास्त पाणी वापरलं तर तुम्हाला कुठल्याही पिकाला त्रास करत नाही, जे सोयाबीन पिकामध्ये आपण वापरणार आहोत त्याला कुठलाही अडथळा येत नाही। आणि दुसरी गोष्ट, तणनाशकाचे रिझल्ट उत्तम येतील आणि सोयाबीन काढेपर्यंत तण निघत नाही, म्हणजे तण उगवतच नाही त्या प्लॉटमध्ये। पण काय होतं, बऱ्याच जणांच्या प्रॉब्लेम हेच आहेत की ऐकत नाहीत, पाणी कमी लागते, ट्रॅक्टरवाले मारत नाहीत म्हणून सांगतात, कारण ट्रॅक्टर पेरणी यंत्राच्या मागं जे काही जुगाड केलेला आहे त्या 70-80 लिटरच पाणी एकरला पडतं आहे। जेवढं पाणी जास्त तुम्ही वापरताल तेवढं ते पिकाला कुठल्याही पद्धतीचा त्रास करणार नाही आणि त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील। आणि फवारणी करताना महत्त्वाचं, पाण्याचा पीएच बॅलन्स करून फवारणी करायची असते। पीएच बॅलन्स करून म्हणजे पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त राहिलं तर औषध न्यूट्रल होतं, पाहिजे असे आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला एक लिंबू किंवा डेकोरोस टाकून पाण्याचं पीएच बॅलन्स करून घ्या, नंतर तणनाशक मिक्स करा, प्रति एकर 100+ कमीत कमी 100 लिटर पाण्यामध्ये तुम्ही तणनाशकाची मात्रा वापरा, तुम्हाला रिझल्ट त्याचे 100% चांगले मिळून जातील। कारण काय, विनाकारण त्रास करून घेण्यात नको, विनाकारण किरकिर घालत बसण्याचा अर्थ नाही आहे। रिझल्ट जर तुम्हाला चांगले पाहिजे असतील तर तुम्हाला पाणी जास्त वापरावं लागेल, ह्याच्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा। जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे, त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता, अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता। धन्यवाद।